नमस्कार. गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. फेब्रुवारी महिना धनु राशीच्या जातकांसाठी आशावाद, दिशाशोध आणि अनुभवातून शिकण्याचा ठरेल. हा काळ तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या चित्राकडे पाहायला लावणारा आहे. मनात प्रवास, शिक्षण आणि नवीन विचार आणि पुढील वाटचालीबद्दलचे प्रश्न येत जात राहतील. कधी उत्साह प्रचंड वाढेल, तर कधी अपेक्षापेक्षा गोष्टी संथ चालल्यामुळे अस्वस्थता येईल. मात्र या दोन्ही टोकात समतोल साधणे हेच या महिन्याचे खरे आव्हान ठरेल. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी विचारांमध्ये स्पष्टता येऊ लागेल. काही काळापासून अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागण्याची चिन्हे दिसतील. तुमची दृष्टी व्यापक असल्याने इतरांना न दिसणाऱ्या शक्यता तुम्हाला दिसतील. वरिष्ठांशी चर्चा करताना तुमचे विचार प्रभावी ठरू शकतात, पण अति आत्मविश्वास टाळणे गरजेचे ठरेल. संघभावनेने काम केल्यास यश अधिक सुलभ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना शिकण्याचा आहे. नवीन कौशल्य, प्रशिक्षण किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर संधी दिसतील, पण अंतिम निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन कल्पना, नवीन बाजारपेठ किंवा नवीन संपर्क मिळू शकतात, पण व्यवहारात व्यावहारिकता राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आर्थिक बाबतीत फेब्रुवारी महिना संमिश्र परिणाम देणारा आहे. उत्पन्नाचे मार्ग खुले राहतील, पण खर्चही तितकाच वाढलेला जाणवेल. शिक्षण, प्रवास, कायदेशीर बाबी किंवा भविष्यासाठीची गुंतवणूक यावर खर्च होऊ शकतो. पैशांच्या बाबतीत आशावादाबरोबरच वास्तवचाही विचार करा. घाईघाईने घेतलेले आर्थिक निर्णय पुढे त्रासदायक ठरू शकतात. कौटुंबिक जीवनात हा महिना संवादाचा आहे. घरातील सदस्यांशी विचारांची देवाणघेवाण होईल. काही मतभेद असले तरी ते समजुतीने सुटण्याची शक्यता आहे. तुमचा स्पष्ट आणि प्रामाणिक स्वभाव घरात आदर मिळवून देईल. मात्र कधीकधी तुमचे थेट बोलण्याची पद्धत कुणालाही टोचू शकते. याची जाणीव ठेवणे आवश्यक ठरेल. प्रेम संबंधाच्या बाबतीत फेब्रुवारी महिना धनुराशीसाठी उत्साहाचा आहे. नात्यात मोकळेपणा, प्रामाणिकपणा आणि आनंदाचे क्षण येऊ शकतात. जोडीदारासोबत प्रवास, नवीन अनुभव किंवा भविष्यासंबंधित चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र स्वातंत्र्याची गरज आणि बांधिलकी याचा समतोल राखणे आवश्यक ठरेल. अविवाहित जातकांसाठी दूरच्या ठिकाणाहून किंवा वेगळ्या पार्श्वभूमीतील व्यक्तींशी ओळख होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना साधारण चांगला आहे. ऊर्जा आणि उत्साह राहील, पण अति धावपळ, अनियमित दिनचर्या किंवा निष्काळजीपणामुळे थकवा जाणवू शकतो. पाय, कंबर किंवा स्नायूंशी संबंधित तक्रारी असतील तर काळजी घ्यावी. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि हलका आहार यांचा समतोल ठेवल्यास आरोग्य टिकून राहील. मानसिक पातळीवर हा महिना तुम्हाला अधिक सकारात्मक बनवेल. काही जुन्या मर्यादा, भीती किंवा शंका दूर होतील. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक परिपक्व होईल. अध्यात्म, तत्त्वज्ञान किंवा वाचन याकडे मन वळू शकते. नव्या ज्ञानातून मनाला समाधान मिळेल. महिन्याच्या उत्तरार्धात परिस्थिती अधिक स्पष्ट होत जाईल. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. अडलेली कामे मार्गी लागतील. आत्मविश्वास पुन्हा दृढ होईल आणि पुढील काळासाठी दिशा ठरवणे सोपे जाईल. एकूणच फेब्रुवारी महिना धनुराशीच्या जातकांसाठी आशा, विस्तार आणि शिकवण देणारा आहे. मोठी स्वप्ने पाहताना पाय जमिनीवर ठेवले तर हा काळ तुमच्यासाठी अर्थपूर्ण
आणि प्रगतीकडे नेणारा ठरेल. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्व राशीच्या बंधू भगिनींना हे नम्र आवाहन करण्यात येत आहे की ज्योतिष हे केवळ भविष्य सांगण्याचे साधन नसून जीवनाला योग्य दिशा देणारे एक पवित्र शास्त्र आहे. ग्रह, नक्षत्र व राशी हे आपल्या कर्माचे सूचक आहेत. त्यांच्यावर अंधविश्वास न ठेवता श्रद्धा, संयम व सदाचार याचा मार्ग अवलंबावा. जीवनातील सुखदुःख, लाभहानी, यश अपयश हे आपल्या पूर्वकर्माचे फल असून ग्रह त्यांची वेळ दर्शवितात. त्यामुळे संकटाच्या काळात खचून न जाता धैर्य धरावे आणि अनुकूल काळात अहंकार न धरता कृतज्ञ राहावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून गुरुजनांचा सन्मान करून आणि सत्कर्माचा मार्ग स्वीकारल्यास कोणतेही ग्रहदोष आपले नुकसान करू शकत नाहीत. गुरुदेव ज्योतिषालय हे कोणत्याही भीतीचे किंवा अंधश्रद्धेचे प्रचारक नसून सत्य, सेवा आणि मार्गदर्शन यावर विश्वास ठेवणारे केंद्र आहे. येथे सांगितलेले उपाय व मनःशांती, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. प्रत्येकाने आपल्या बुद्धीचा, विवेकाचा, अनुभवाचा उपयोग करून जीवन मार्ग ठरवावा. सर्वांना आरोग्य, कुटुंब, कर्तव्य आणि मानवतेचा विचार प्रथम करावा. दान, सेवा, जप, संयम व सद्विचार यामुळे जीवन निश्चितच मंगलमय होते. गुरुदेव ज्योतिषालयातर्फे सर्वांना हीच सदिच्छा व आशीर्वाद. जर आपल्याला आपले भविष्य जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला खालील नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद.